नमस्कार. माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या तिसऱ्या आणि स्पेशल मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. हा ब्लॉग स्पेशल का? कारण आज आपण आलो आहोत एका धार्मिक अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी श्री संत गोरोबा कुंभार यांनी त्यांच्या आयुष्यातले इथे दिवस घालवलेले आहेत. श्री संत गोरोबा कुंभार यांच्याविषयी आपण या ब्लॉगमध्ये माहिती घेणार आहोत. मला आज असं एक सरप्राईज मिळालं, जे विषयी मी कधीच विचार केला नव्हता की ते मला एवढं लवकर मिळेल, आणि त्याच्याविषयी पण आपण या ब्लॉगमध्ये पुढे सविस्तर माहिती घेणार आहोत. श्री संत गोरोबा कुंभार यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर त्यांनी भक्ती करत असताना अगदी मनापासून त्यांनी भक्ती केलेली आहे. पांडुरंगाची भक्ती करत असताना त्यांना देहभान राहिलं नाही. या ब्लॉगमध्ये माझी एक अशी मैत्रीण मिळाली जी स्वतः तेरची आहे, आणि तिने आपल्याला मोठ्या ब्लॉगमध्ये तेरविषयी म्हणजे तिच्या गावाविषयीच माहिती सांगितली. ही आहे पाण्यात पोहणारी वीट. जी वीट पाण्यात कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरीही ती पाण्यावर अलगद तरंगत राहते. श्री संत गोरोबा कुंभार यांनी इथे पांडुरंगाची भक्ती करत असताना त्यांच्या मोठ्या भरपूर अशा आठवणीत आपल्याला त्यांचं घर पण बघायला मिळते, जे स्वतः इथं ते राहिले होते. आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला मंदिरात पण खूप छान वातावरण होतं, आणि मंदिराच्या बाहेरही इथे आपल्याला महादेवाचं असं मंदिर बघायला भेटेल, जे मंदिर फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी आणि श्रावणी सोमवार जे असतात, 4 श्रावणी सोमवार, त्या सोमवारच्या दिवशी आणि महाशिवरात्रीच्या दिवशीच ते मंदिर उघडं असतं, आणि चौकोनी आकाराची इथली महादेवाची पिंड आहे, जे कुठेच बघायला मिळणार नाही. त्यानंतर आम्ही श्री संत गोरोबा कुंभार यांचं दर्शन करण्यासाठी भल्या मोठ्या गर्दीतून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, आणि आतमध्ये गेल्यानंतर कसं बसं आम्हाला श्री संत गोरोबा कुंभार यांचं दर्शन झालं, आणि दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. आणि बाहेर येत असताना पण आम्हाला खूप छान असं इथं या मंदिरातलं वातावरण पण इतकं छान होतं. आतमध्ये एकदम फ्रेश असं वातावरण होतं. आणि आपण याविषयी थोडक्यात माहिती सांगायची म्हटलं तर मोठा एक ब्लॉग बनवला आहे. तो ब्लॉग तुम्ही नक्की पहा. त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला श्री संत गोरोबा कुंभार यांच्या गावाविषयी म्हणजे तेरविषयी माहिती सांगितलेली आहे. आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक महिला येऊन त्यांच्या पतीच्या नावाने 11 किंवा 21 वाती तेलात किंवा तुपामध्ये भिजवून त्याची एक वात तयार करून ती वात इथं महादेवाच्या पिंडीसमोर पाजळतात. हे आहे श्री संत गोरोबा कुंभार. त्यानंतर मला मिळालेलं सरप्राईज ते म्हणजे हे माझ्या अहोंकडून मला मोठा मोबाईल, जो मला व्हिडिओ शूट करण्यासाठी लागत होता, तो त्यांनी मला घेऊन दिला. आणि त्यानंतर आम्ही आलो तेरणा धरणावर, जिथं आम्ही व्हिडिओ शूट केले. तर असा होता आजचा मिनी ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.